अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरुण करण चितळेची हत्या तर दोघे जण जखमी। 2 आरोपींनी चाकूने भोसकून केली चितळे याची हत्या। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। करण सोबत त्याचा एक मित्रही हल्ल्यात झाला होता गंभीर। दोघांवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। मात्र उपचारादरम्यान करण चितळे याचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू आहेत। ऐन संध्याकाळच्या सुमारास हत्येच्या घटनेनं खदान परिसर हादरलाय। मारेकरी हे करण चितळे याचेच मित्र असल्याचं समजतंय। प्रेम प्रकरणातून करणसह त्याच्या 2 मित्रांवर चाकूने वार करण्यात आलाय। जवळपास या हल्ल्यात 3 जण जखमी झाले होते। मात्र उपचारादरम्यान करण चितळे याचा मृत्यू। घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। अकोला शहरातल्या जेतवन नगर भागात ही घटना घडली आहे। खदान पोलीस अधिक तपास करत आहेत। तर या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान माझ्या मैत्रिणीला का बघतोय यावरून करण चितळे याची हत्या झाल्याचं बोललं जात आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क अकोला। पोलीस खदान हद्दीमध्ये जैतवन नगर या भागामध्ये 3 जणांवर चाकू हल्ला झाला आहे। त्यापैकी करण उर्फ बाबू दशरथ शितळे वय 23 वर्ष राहणार जैतवन नगर यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्या प्रकरणी आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आमचा नेमका त्याच्या हल्ल्याच्या मागचं काय कारण आहे त्याची आम्ही माहिती घेऊन आमची पुढील कारवाई चालू आहे।